तुम्ही वाळू माफिया ऐकले असतील, तुम्ही भूमाफिया ऐकले असतील, तुम्ही ड्रग्ज माफियासुद्धा ऐकले असतील, पण तुम्ही कधी राख माफिया ऐकलेत का? तर आज मी तुम्हाला परळीतल्या राख माफियांविषयी माहिती सांगणार आहे. तुम्हाला वाटत असेल की राख ही काय विकायची गोष्ट आहे का? एखादी गोष्ट संपूर्णपणे संपली असं जेव्हा आपल्याला म्हणायचं असतं तेव्हा आपण तिची राख झाली असं म्हणतो. पण याच राखेचा काळा बाजार करून हजारो कोटी रुपये कसे कमवले जात आहेत हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. ही राख उचलण्यासाठी परळीत कशा गँग्स बनल्यात, त्या गँग्स कशा दहशत माजवत आहेत, त्यातून परळीत एवढ्या बंदुका काय आहेत हे तुमच्या लक्षात येईल. त्यासोबतच या गँग्सवर पोलीस कारवाई का करत नाही आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या गँग्सला कुणाचं राजकीय अभय आहे, या सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला उलगडून सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि संपूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर परळीतल्या या माफियांना कोणाचा राजाश्रय आहे असं तुम्हाला वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्याआधी जर तुम्ही लॉजिकल सिद्धांत या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी तेवढं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. संतोष देशमुखांच्या खुनानंतर बीड जिल्ह्यातले वेगवेगळे काळे धंदे समोर येताना दिसत आहेत. हे काळे धंदे समोर आणण्यात भाजपचे आमदार सुरेश धस सध्या आघाडीवर आहेत. ते दररोज नवनवीन घोटाळे बाहेर काढताना आणि त्याच्या माध्यमातून धनंजय मुंडेंना अडचणीत आणताना दिसत आहेत. त्यातलीच एक कडी म्हणजे राख घोटाळा. हा परळीतला राखेचा विषय नेमका काय आहे हे आधी आपण समजून घेऊ. परळीत औष्णिक विद्युत केंद्र आहे. या औष्णिक विद्युत केंद्रात कोळशापासून वीज निर्मिती केली जाते. हा कोळसा जाळल्यानंतर जी राख उरते त्या राखेचं काय करायचं हा प्रश्न होता. मग काही तलावांमध्ये ती राख टाकली जाऊ लागली. सुरुवातीला या राखेचा काहीही उपयोग नाही असं म्हणून कोणाचंही तिच्याकडे फार काही लक्ष नव्हतं. पण नंतर वीट भट्ट्यांमध्ये आणि सिमेंट उद्योगात ही राख वापरायला सुरुवात झाली. मग एक वेळ टाकाऊ म्हणून दुर्लक्ष केलेल्या या राखेला सोन्याचे दिवस आले. ते कोणत्या तरी चित्रपटात एक डायलॉग आहे ना, हरे कुत्ते का दिन आता है, तसेच या राखेचे सुद्धा दिवस आले. आता तुम्हाला वाटत असेल की अशा किती वीटभट्ट्या असतील आणि अशी किती राख काढली जात असेल, तर त्याची काही स्पेसिफिक आकडेवारी उपलब्ध नाही आहे. त्यांची कधी ना मोजणी झाली ना कोणतं ऑडिट झालं. पण भाजपचे आमदार सुरेश धस यांनी सांगितलेल्या आकडेवारीनुसार जवळपास 600 वीटभट्ट्या आहेत आणि त्यातल्या 300 वीटभट्ट्या या सरकारी जागेत आहेत. अधिकृत आकडेवारी उपलब्ध नसली तरीही या भागातल्या विटा या महाराष्ट्रात नगर आणि पुण्यापर्यंत जातात आणि राज्याच्या बाहेर त्या हैदराबादपर्यंत जातात. यावरून किती विटा तयार होत असतील याचा तुम्हाला अंदाज आला असेल. या राखेचं कोणतंही टेंडर काढलं जात नाही. जे काढलं आहे असं म्हणतात किंवा जे तसं कागदोपत्री दाखवलं जातं ते फक्त कागदावरच आहे. ही राख उचलणारे बहुतेक जण ही राख अवैध पद्धतीने उचलतात. या एक हैवा राखीची किंमत 10 ते 12 हजारापासून ते 20 हजारापर्यंत आहे आणि असे 400 ते 500 हैवा भरून राख दररोज उचलली जाते. एका अंदाजानुसार या राखेची एका वर्षाची उलाढाल ही जवळपास 12 ते 15 हजार कोटींच्या घरात आहे. आता एवढा पैसा फुकटात मिळणार म्हणल्यावर ही राख उचलण्यासाठी चढाओढ होणार हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही आहे. आणि या चढाओढीतून ही राख उचलणाऱ्या टोळ्या निर्माण झाल्या आहेत. त्यांच्यात कायम संघर्ष होत असतो. या संघर्षात दहशत निर्माण करण्यासाठी एक बंदुकीचं कल्चर बीड जिल्ह्यात निर्माण झालं आहे. एवढे शस्त्र परवाने बीड जिल्ह्यात काय आहेत हे तुमच्या लक्षात आलं असेल. मग या संघर्षात आणि राखेच्या अवैध वाहतुकीत पोलिसांनी काही अडथळा निर्माण करू नये म्हणून पोलिसांना मॅनेज करण्याची गरज या टोळ्यांना निर्माण झाली. मग पोलिसांना मॅनेज करणारा राजकीय हात आपल्या डोक्यावर असावा असं या माफियांना वाटायला लागलं. मग प्रत्येक टिप्परमागं काही राजकीय नेत्यांना एक स्पेसिफिक रक्कम दिली जाऊ लागली. महिन्याला ही रक्कम मिळाल्यानंतर या टोळ्यांना राख उचलण्यात किंवा तिची वाहतूक करण्यात पोलीस काही त्रास देणार नाही याची काळजी हा नेता घ्यायला लागला. आता परळीत या गोष्टी कोण करत असेल याचा तुम्हाला अंदाज आलाच असेल. त्यामुळे या नेत्याचं नाव तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. या राखेच्या अवैध वाहतुकीमुळं शासनाचा कर तर बुडतोयच, पण या राखीची वाहतूक ही उघड्या हैवांमधून केली जाते. त्यामुळे ही राख या हैवांमधून रस्त्यावर सगळीकडे उडते आणि या रस्त्याच्या आजूबाजूला जी शेतं आहेत त्या शेतांवर राखांचा एक थर साचला आहे. त्यामुळे ही वाहतूक ज्या रस्त्यांवरून होते त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूची शेतं आता पिकत नाही आहेत. दुसरी आणि चिंता करण्याजोगी गोष्ट म्हणजे ही राख उडाल्यामुळं परळी शहरात आणि आजूबाजूच्या गावामध्ये त्वचेचे आणि श्वसनाचे विकार होत आहेत. या आजारांचा असा काही एक स्पेसिफिक वयोगट नाही आहे. अगदी लहान मुलापासून ते म्हाताऱ्या माणसांपर्यंत सुद्धा या आजाराने लोक परेशान आहेत. त्यामुळे आता बीड जिल्ह्यातली गुन्हेगारी संपवण्याबद्दल जर सरकार सिरियस असलं
तर सरकारनं या राख माफियांना सुद्धा मोक्का लावला पाहिजे. पण या टोळ्यांना राजकीय अभय देणारी राजकीय मंडळी जर सत्तेत असली तर सरकार या राख माफियांना कसा आळा घालणार आहे आणि या राखेच्या काळ्या बाजारातून जी गुन्हेगारी बोकाळली ती कशी थांबवणार आहे, हा सुद्धा एक प्रश्नच आहे. आता हे सगळं महाभारत ऐकल्यानंतर या कुकर्म करणाऱ्या कौरवांना पाठीशी घालणारा धृतराष्ट्र कोण आहे हे मला तुम्ही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.